हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर कालचा दिवस खूप छान होता मैत्रिणींनो. कारण काल ना होती दत्त जयंती आणि पॉलिहाऊसमध्ये दरवर्षी दत्त जयंतीचा खूप छान कार्यक्रम असतो. काळे साहेब आहे ना भजनाचा पण कार्यक्रम ठेवतात आणि म्हणजे दत्त जन्माच्या वेळेस आणि कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस पण खूप छान कार्यक्रम असतो. आणि न चुकता दरवर्षी आम्हाला आमंत्रण असतं त्यांचं. आणि कार्यक्रमाला निघायचंच होतं, तितक्यात आहे ना आत्या आणि अण्णा पण आले गावावरून. तर कशासाठी आले ते सांगते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तर बघा, गेल्यावर आहे ना म्हणजे तसं उशीरच झाला होता जायला, पण अचानक आल्यामुळे त्यांचं चहा पाणी वगैरे आणि 2 पाहुणे पण आले, त्यांचं चहा पाणी नाश्ता झाला. मग नंतर आम्ही गेलो. तर बरोबर टायमिंगला गेलो तो 12 वाजता नाही का. मग नेमकं पाळणा चालू झाला आणि आम्ही गेलो, त्यामुळे बरं झालं नाही का. तो पाळणा हलवण्याचा लाभ तरी मला झाला. नंतर मंदिरामध्ये दर्शन घेतलं, खूप छान दत्ताची आणि साईबाबांची मूर्ती. नंतर पाळणा वगैरे झाल्यानंतर आहे ना आम्ही दर्शन घेतलं. तर आत्यांना मंदिर खूपच आवडलं, कारण बघा किती छान साईबाबांची आणि दत्ताची मूर्ती. तर मग आत्यांनी दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर ना प्रसाद पण होता आलेल्यांसाठी, थोडासा मसाले भात आणि खूप छान शिरा असा प्रसाद ठेवला होता त्यांनी. तर इथे मस्त आम्ही प्रसादाचा आनंद घेतला. बघा लहान मुलं तर कशी जेवण करतात छान. आणि आता सांगते आत्यांना का आले होते. ते आले होते जरा आम्हाला शॉपिंग करायची होती ज्वेलर्सवाल्याकडे जाऊन. तर बघा आधी रिंगा बघितल्या, रिंगा घ्यायचं ठरलं होतं आमचं. नंतर हे कानातले बघितले, मी हे चॉईस केले. 2-3 डिझाईन बघितल्या, पण जे आधी पाहताना तेच आवडतं, फायनली हेच केलं फायनल मग. आणि आयुषला आहे ना ही शिवप्रतिपदा असलेली अंगठी खूप दिवसापासून घ्यायची होती, मग ती पण त्याने तिथे खरेदी केली. आणि छान अशी शॉपिंग आम्ही करत होतो. आणि साहेबांनी ते अण्णा ते मस्त सोफ्यावर बसले होते पाठीमागे. मी आणि आत्या मस्त शॉपिंग केली मग.